हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण बरे आहेत का? तर सर्वांच्या घरी गणपती तर आले असतील हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण मित्रांनो, आजचा विषय जरा इतका हार्ड आहे ही जर तुम्ही विषय ऐकला तर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. आजचा ब्लॉग पूर्ण बघा, जेणेकरून हा विषय मी सांगतोय ते तुमच्या सुद्धा बाबतीत घडू शकतो आणि घडू नये म्हणून हा मी व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला सांगतो आजचा हा विषय असा आहे, जे आता आपला गणपती आलाय, गणपतीच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो आपण खेड्यापाड्यातली माणसं आपल्या भावाला बहिणीला कोणाला आपण बोलवून घेतोय बघा. मग तसाच एका गावामध्ये प्रकार घडला. कर्जत तालुक्यामध्ये एका गावामध्ये हा प्रकार घडला. धाकल्या भावानं थोरल्या भावाला फॅमिली सकट गणपतीचा उत्सव चालू आहे म्हणून बोलवून घेतला आणि पूर्ण त्याच्या फॅमिलीची हत्या केली. कुटुंबात त्याच्या 3 सदस्य 4 होते, तर 7 महिन्याच्या मुलाचा सुद्धा बाळाचा सुद्धा त्यानं स्वतःच्या भावाच्या बाळाचा त्यानं हत्या केली. तर ही हत्या त्यानं कशी केली ही तुम्हाला सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, 7 तारखेला गणपती आलाय आणि कर्जत मधल्या चिखलवाड या गावामध्ये जैतू पाटलाचा मुलगा हनुमंत पाटील राहत होता आणि मोठा भाऊ मदन जैतू पाटील ही एक राहत होता. तर मदन जो होता तो बाहेर गावाला होता आणि हे जो हनुमंत होता ते गावाकडे राहत होता. मग विषय नेमका काय झालता की वडील जैतू पाटलाने 15 वर्षा पाठीमागे जमीन घेतली होती आणि घर जे होतं राहतं हे मदन पाटला या नावावर केलं होतं. मग हनुमंत पाटील काय म्हणत होता, मला जमिनीत हिस्सा पाहिजे आणि माझ्या नावावर घर तर करा. मग ही मदन पाटलाला काय योग्य वाटत नव्हतं. ती काय तर दारू बिरू पेत असेल ही, त्याच्यामुळं नाही ह्यानी ह्याच्या नावावर करायचं नाही असं ठरवलं. मग ह्याला कोणतर मग आता बाहेर कोणतर शिकवणारी वगैरे असते, ती घर फोडणारी काय 4 मंडळी असते ही ती. मग ह्यानं कसा काय या भावावर आपल्या स्वतः डाव धरला आणि त्यानं प्लॅनिंग केलं गणपतीला बोलवायचे ह्यांचा बिमोडच करून टाकायचा असं त्यानं ठरवलं. मग त्यानं भावाला कॉल केला, म्हणला बावड्या म्हणला गणपती बसलेले हे सगळे घरबारच घेऊन ये म्हणला. गणपतीला आल्यावर ना संध्याकाळी आरती झाली. आरती झाल्यानं ही गडी थोडाफार वाद काय झाला. आरती करून वाद जरा झाल्यावर ही म्हणला गडी मी मामा या घराला चाललोय म्हणला, त्यातले गणपतीला चाललंय मला बोलवले म्हणला. घरात कोणतर आई वडील असेल त्या आई वडिलाला सांगितलं आणि ही भावाची पत्नी आणि एक 10 वर्षाचा मुलगा आणि एक 7 महिन्याचं बाळ हे तिथं राहिलं. मग ही मामाच्या घरी गेला, मामाच्या गणपती तिथली आरती केली, जेवण केलं आणि मामाला म्हणला मी माळ्यावर जाऊन झोपतो म्हणला. माळ्यावर जाऊन झोपतो म्हणल्यावर तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही निम्यारातचं माळ्यावरून खाली उतरला आहे आणि आपल्या राहत्या घरी आलाय 3 किलोमीटर अंतरावरनं. आणि पहिल्यांदा 10 वर्ष मुलाला ह्यानं धारदार क्षेत्रानं वार करून मारलं. आपल्या आईसारख्या भावाच्या बायकोला मारलं, वहिनीला मारलं आणि मग भावाला मारलं. तर तुम्हाला सांगतो ह्यानं घराच्या जवळ एक अंतरावर नाला एक होता, ती नाला वाहत होता आणि ह्यानं ती मूर्तदेह सगळ्यांचं तिथे नेऊन टाकलं आणि संध्याकाळी मामाच्या घरी जाऊन झोपला. मामाच्या घरी जाऊन झोपला आणि तिथं मग सकाळपर्यंत अजून गणपतीच्या आरतीला हे गडी तयार झाला. परत ना इकडल्या ह्यांच्या गावात कोणाचं तर मैत झालं होतं का काहीतरी
म्हणून हे आपल्या विद्येसाठी चालले होते. मग कोणाला तरी 10 वर्षाचा मुलगा दिसला आणि बघितलं तर हे म्हणले हे कोणाचं आहे काय, ओळखून सांगितलं असं असं आहे, पाटलातले पोरग दिसते म्हणले, बघायला पाहिजे म्हणले. मग अजून थोडं पुढे गेल्यावर ना तुम्हाला सांगतो त्या मुलाचे आई वडील दिसले, ती पण मूर्त अवस्थेत. आणि जे की मी तुम्हाला म्हणलं 7 महिन्याचं बाळ सुद्धा, त्या बाळावर सुद्धा हत्या केली. तर मित्रांनो, ही जी त्या मदन पाटलाची जी बायको होती त्याची मंडळी, तर ही पोटोशी होती आणि तिला 7 महिने झालतं. बघा मित्रांनो, मग ही किती वाईट घटना ह्या नालायक माणसाने केली. तर नंतर तुम्हाला सांगतो ही पोलिसांना कळवलं. तर पोलिसांना कळवल्यावर तुम्हाला सांगतो पहिल्यांदा चौकशी केली. तर ह्याला विचारलं ही काय भानगड झाली आहे काय नाही. तर मी म्हणलं मामा या गावाला गेलो म्हणलं आरतीला तिकडं, आणि मी तिथं नव्हतंच म्हटलं. बरं म्हटलं. मग CCTV फुटेज वगैरे सगळं तपासलं, ह्या त्या गोष्टी झाल्या. आणि मग ह्याच्या अंगात जाताना शर्ट वेगळा होता आणि येताना माघारी वेगळा होता. मग ह्या शर्टावरनं विषय लांबला आणि मग पोलीस खाक्या दाखवला. मग हे लागला पोपटासारखा बोलायला. मग सांगितलं ह्यानं असा असा म्हणला विषय झाला होता, मला जमीन पाहिजे होती हे ती, आणि म्हणून मी मारले म्हणलं. मग मित्रांनो, मला काय म्हणायचं आहे, एवढ्या जर घराच्या मग त्या घरात राहायला ह्याच्या जर नावावर नसलं तर ह्या घरात त्याला राहायला देतच होती ना. का नावावर केलं म्हणून काय हे काय ह्या घरावर जाऊन झोपणार होता का घर ह्याच्या घराखाली जाऊन झोपणार होता. माणसानं कुठं तर थोडाफार विचार केला पाहिजे असं मला वाटतंय. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या सर्व माझ्या बहिणींना सांगतो, तुम्हाला जर कोणी कुठं बोलवलं काय झालं तर तुम्ही स्वतःचं संरक्षण करूनच जाईल. आणि आपल्या भावांना पण सांगतो कुठेही जावा, स्वतःचं संरक्षण असल्याशिवाय जायचं ना. तर ही देवाला बोलवून घेतलं. मग त्या सुद्धा बिचारायला वाटलं की 2-3 दिवस आपण सुखानं राहू, काहीतरी करूया, गोडधोड पदार्थ होईल. ह्या निमित्तानं ती आली होती गावाकडं. आणि असा त्यानं ह्या तिघांचा सुद्धा कांड केला ह्यानं आणि तिघांची हत्या केली बघा. तर हा विषय ऐकून तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून सांगा. आणि मी फक्त एवढंच सांगतोय, माणसानं कुठं तर माणुसकी ठेवली पाहिजे. जमीन जागा काय आपण संग मेल्यावर काय घेऊन जात नाही, ही इथंच राहत असते. पण कुठं तर थोडा संयम बाळगला पाहिजे. कुठं तर आपलं नाव राहिलं पाहिजे पाठीमागं. कोण कसा वागतोय त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. चांगलं जर माणूस राहिलं तर मागं दुनियात जावा, चांगलं नाव निघतं. आणि जर वाईट वागला तर घरोघरी माणूस म्हणतं की ही लय वाईट माणूस आहे. आता ह्यानं एवढी हत्या केली तर हे आता जेलमध्ये जाणार किंवा ह्याला फाशी होणार, काहीतरी होणार. आणि फाशी व्हायलाच पाहिजे असं मला वाटतंय. तर 7 महिन्याच्या बाळासकट ह्यानं चौघांची हत्या केली, तर ह्याला फाशी तर झालीच पाहिजे. मग आता ही फाशी झाल्यानंतर आता ही जमीन घर ही कोणाही नावावर करायचं सांगा. मग हे जर गुन्ह्या गोविंदानं राहिला असता, भावाला लागून वडिलाला चांगलं गोड बोलून राहिला असता, तर वडिलांना भावानं मनानच म्हणले असते ना की हनुमंतराव तुझ्या नावावर घर करतो, जमीन निमी करतो. तर ही जे त्याच्या ह्याच्यावर आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला मित्रांनो, बाय बाय.